ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। चित्रकाव्यम् धडा 13वा त्रयोदशः पाठः। चित्रकाव्यम याचा अर्थ चित्र म्हणजे एखादा फोटो असं नाही किंवा चित्र नाही. चित्र या शब्दाचा अर्थ विविधता, वेगवेगळ्या प्रकारचं काव्यम, साहित्य. पहिली गोष्ट हे क्लिअर करायचंय. चित्रकाव्यम वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य ते या धड्यामध्ये येणार आहे. सुरुवात करतानाच ते म्हणतात सुभाषितम नाम. सुभाषित म्हणजे काय? सम्यक रूपेण भाषितम, चांगल्या प्रकारे बोललेलं, अतिशय चांगल्या प्रकारे समजवलेलं वाक्य श्लोक म्हणजे सुभाषित आहे. संस्कृत सुभाषितानी, संस्कृतामध्ये असणारे सुभाषित आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यांती, आदर्श जीवनाचं गुह्यम रहस्य आख्यांती सांगतात. आदर्श जीवनाचं रहस्य. वैशिष्ट्य पूर्णानी सुभाषितानी म्हणजे वैशिष्ट्यांनी युक्त असणारे, विशिष्ट असे असणारे सुभाषित संस्कृत भाषायाः सौंदर्य स्थानानी खलु. संस्कृत भाषेचं काय आहे ते? सौंदर्य, सौंदर्याचं स्थान आहे. म्हणजे विशेष असणारे जे सुभाषित आहेत ते संस्कृत भाषेचं सौंदर्याचे स्थान आहेत. बुद्धी विकासकाणी सुभाषितानी नाम चित्रकाव्यानी म्हणजे बुद्धीला चालना देणारे किंवा बुद्धीचा विकास करणारे जे सुभाषित आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे बोलल्या गेलेले वाक्य आहेत, त्यांना काय म्हणतात? चित्रकाव्यानी. म्हणजे बुद्धीला चालना देणारे चांगले शब्द म्हणजे काय? चित्रकाव्याने आहे. ताणी रंजकाणी अपि संती. तानी म्हणजे जे चित्रकाव्य आहेत, रंजकाणी अपि संती म्हणजे ते मनोरंजन करणारे आहेत, आनंद देणारे आहेत. अस्मिन चित्रकाव्ये, या चित्रकाव्यामध्ये काय काय आहे? अंतरालापह म्हणजे प्रश्नामध्येच, ओळीमध्येच उत्तर असणारे त्याला म्हणतात अंतरालापह. अंतर म्हणजे आतमध्येच. अन्योक्तीही म्हणजे एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट बोलून आपल्याला काहीतरी शिकवण ज्याच्यामधून दिली जाते त्यांना म्हणतात अन्योक्तीही. हास्योक्तीही, उक्तीही म्हणजे बोलणं. हास्योक्तीही म्हणजे असं बोलणं आहे की जे ऐकल्यानंतर आपल्याला हसता येतं. कर्तृगुप्ता प्रहेलिका, प्रहेलिका म्हणजे रिडल, प्रश्न. पण कर्तृगुप्ता ज्याच्यामध्ये कर्ता, जो डुअर आहे, जो कर्ता आहे तो गुप्त आहे म्हणजे लपलेला आहे. समस्यापूर्ती ही म्हणजे एक अ, छंद दिला जाईल किंवा समस्यापूर्ती म्हणजे एक प्रसंग दिला जाईल आणि त्याची शेवटची ओळ किंवा त्याच्या 3 ओळ पूर्ण कराव्या लागतात. ते काय आहे खाली बघितल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आणि वाक्यो वाक्यम म्हणजे संभाषणातून आपल्याला काहीतरी बोध दिला जातो त्याला म्हणतात वाक्यो वाक्यम. इत्यादयः सुभाषितानां प्रकाराः सन्ति. इत्यादयः एवढे सुभाषितांचे प्रकार आहेत. चित्रकाव्याचे प्रकार वरती सांगितले. आता पहिला आपण पाहूया. पहिल्याचं नाव आहे अंतरालापह म्हणजे त्या वाक्यामध्येच उत्तर असणार आहे. का शीतल वाहिनी गंगा. शीतल वाहिनी म्हणजे थंड वाहणारी गंगा. का म्हणजे कोठे आहे? मग थंड वाहणारी गंगा कोठे आहे? उत्तर याच ठिकाणी दिलेलं आहे, काशी. बघा, याला म्हणतात अंतरालापह. शीतल वाहिनीचा अर्थ वेगळा आहे, काचा अर्थ वेगळा आहे. पण
वाक्यामध्येच उत्तर आहे. काशी. तर शीतल वाहिनी गंगा, थंड वाहणारे पाणी, गंगा कोठे आहे? तर काशीमध्ये आहे. पुढे, कम म्हणजे कोणाला, समजघाण म्हणजे मारलं, कृष्ण कृष्णाने कोणाला मारलं. उत्तर काय आहे? कंस. याच ठिकाणी उत्तर आहे कंस. मग जघाण, समजघाण म्हणजे काय? मारलं. कृष्णाने कोणाला मारलं? तर कंसाला मारलं. पुढे, के कोण, दारपोषण रता. दार म्हणजे कुटुंब, पत्नी. म्हणजे कुटुंबाला पोषण करण्यामध्ये कोण रत आहे, व्यस्त आहे, मग्न आहे? तर उत्तर आहे केदार. केदार म्हणजे शेत. मग कुटुंबाला पोषण करण्यासाठी कोण रत आहे? तर क्षेत्राणी म्हणजे केदार. केदार म्हणजे काय? शेती. मग आपल्या कुटुंबाला कोण पोसतं? शेती. मग त्याचा अर्थ काय? केदार शब्द आहे. बर, चौथं, कम म्हणजे कोणाला, बलवंतम म्हणजे ताकदवान. ताकदवान, बलवान कोणाला? शीतम न बाधते. थंडी कोणाला बाधत नाही किंवा त्रास देत नाही. तर उत्तर आहे कंबलवंतम. बलवान ज्याच्याकडे बल आहे. कंबलवंतम ज्याच्याकडे कंबल, ज्याच्याकडे काय ओढण्यासाठी, पांघरण्यासाठी चादर काहीतरी आहे, त्याला काय म्हणतात? कंबलवंतम. मग आता या कम मध्ये गॅप असल्यामुळे काय झालं? अर्थ वेगळा. कम म्हणजे कोणत्या बलवानास थंडी त्रास देत नाही? उत्तर आहे कंबलवंतम, म्हणजे ज्याच्याकडे कंबल आहे त्याला. हा, वृत्तम म्हणजे याचा छंद आर्या नावाचा छंद आहे. जसं वेगवेगळे छंद असतात, श्लोक असतात, छंदांचे वेगवेगळे प्रकार आहेत. छंद हे वेगळं एक शास्त्र आहे. त्याचा आपल्याला आता काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त एवढं कळायला पाहिजे, कृष्णाने कोणाला मारलं? उत्तर आहे कंस. थंड वाहणारी गंगा कोठे आहे? काशी. कुटुंबाचं पोषण करता कोण आहे? केदार, शेती. कोणाला थंडी वाजत नाही? कंबलवंतम, ज्याच्याकडे कंबल आहे, ज्याच्याकडे चादर आहे त्याला. बघा पुढचा जो छंद आहे वृत्तम, त्याचं काय? शार्दूल विक्रीडितम. म्हणजे हे एक ट्यूनचं नाव आहे. असं वेगवेगळ्या ट्यून असतात श्लोकांच्या, त्याला छंद असं म्हणतात. बघा, खूप छान सांगतात. श्रूयताम, ऐका. रे रे चातक. चातक नावाचा एक पक्षी आहे. रे रे चातक. आणि ते कोणाला सांगतात? ऐक. मित्र म्हणजे आपल्याला सांगतात, अरे मित्रा, मित्र. नाही नाही, थांबा. हम्म. क्षणम श्रूयताम. एक सेकंद तू फक्त आमचं ऐक. कसं ऐक? सावधान मनसा. रे रे चातक, मित्र, क्षणम श्रूयताम सावधान मनसा. सावधान मनसा, सावधान मनाने, लक्ष देऊन एवढं ऐक. काय? गगणे बहवोपि अंबोधाः संती. गगणे आकाशामध्ये, बहवह अपि खूप सारे, अंबोदाहा म्हणजे ढग आहेत, सर्वे अपि न एतादृशः सगळेच, न एतादृशः एकसारखे नाहीत किंवा यासारखे नाहीत. सगळे ढगचे काय आहेत? वेगवेगळे, एकसारखे नाहीयेत. केचिद काही ढग, वृष्टीभिही वसुधाम आर्द्रयंती. काय काय करतात? पाऊस पाडतात ढग, आणि पावसाने, वृष्टीभिही वसुधाम आर्द्रयंती म्हणजे जमिनीला ओलावा देतात. काही ढग. केचित वृथा गर्जंती. काही ढग वृथा, व्यर्थच, गर्जंती आवाज करतात. म्हणजे आकाशामध्ये असणारे सगळे ढग एकसारखे नाहीयेत. काही खरोखर पाणी देतात, काही फक्त काय आवाज करतात.
मग ह्याच्यातून आपल्याला काय सांगायचंय ते बघा. मग आता ते म्हणतात चातकाला, यम यम पश्यसी, ज्याला ज्याला तू पाहतोस, तस्य तस्य पुरतः दीनम वचनम मा ब्रूहि. मग ज्याला ज्याला पाहतो त्याच्या त्याच्या पुढे दीन वचनम, असं एकदम गरीब शब्द म्हणजे असं भीक, मा ब्रूही, गरीब शब्द तू बोलू नकोस, दीन शब्द तू बोलू नकोस. कारण की सगळेच ढग एकसारखे नाहीयेत. मग याच्यातून आता अन्योक्ती म्हणजे काय? चातकाचं उदाहरण देऊन आपल्याला काहीतरी वेगळं सांगायचंय. म्हणजे काय, जगामध्ये मी तुला मदत करेन, मी तुला पैसे देईन, मी तुला असं करेन, असं बोलणारे खूप आहेत, देणारे थोडेत. म्हणून प्रत्येकाकडे तू मागत बसू नकोस. त्याला म्हणतात अन्योक्तीही, सांगायचं वेगळंच पण उदाहरणातून आपल्याला सांगतात. आता चातकाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. चातक पक्षी काय करतो? पाणी पितो, विशिष्ट नक्षत्रातीलच. सगळ्यांनाच तो काय मागत नाही. म्हणून ते म्हणतात, रे रे चातक, अरे चातका, सगळ्यांच्या पुढे मागू नकोस, कारण की सगळेच काय सारखे नसतात. हास्योक्ती ही म्हणजे आता जोक, एक विनोद सांगतात. अनुष्टुप त्याचा छंद आहे, म्हणजे ट्यून आहे. बघा, वैद्यराज, पेशंट डॉक्टरला म्हणतो, वैद्यराज, अहो डॉक्टर साहेब, तुभ्यम नमः, तुम्हाला नमस्कार. यमराज सहोदर, तुम्ही कोण आहात? यमाचे भाऊच आहात. सहोदर म्हणजे भाऊ. यमराज सहोदर, वैद्यराज, अहो डॉक्टर, तुम्ही यमाचे सहोदर आहात, मित्र आहात. कोण म्हणेल का? तर उत्तर सांगतात, यमः तू प्राणान हरती. यमराज काय करतो? आपले प्राण घेऊन जातो, फक्त प्राणच. त्वम तू, तू तर प्राणान धनानीच. डॉक्टर काय करतो? प्राण पण घेतो आणि पैसे पण घेतो. आता ही हास्योक्ती आहे. आता साधा जोक असल्यामुळे आपल्याला नाही हसायला येत, पण जोक चांगला आहे हा, की यमराज म्हणजे डॉक्टरचा भाऊच. यमराज फक्त प्राण घेऊन जातो, जीव घेऊन जातो, पण डॉक्टर जीवही घेतो आणि धनानीच, पैसेही घेऊन जातो. अरे रे रे. बघा, आता हे थोडंसं अवघड आहे, समजवण्याचा प्रयत्न करतो, थोडंसं अवघड आहे. राक्षसेभ्य, आता कर्तृगुप्ता प्रहेलिका म्हणजे या ठिकाणी कर्ता गुप्त आहे, म्हणजे सहजासहजी कळणार नाही. म्हणून ते काय म्हणतात? यह जानाती सह पंडित, जो हे जाणतो तो पंडित आहे. का? अत्र कर्तृपदम गुप्तम, या ठिकाणी कर्ता जो आहे, सब्जेक्ट जो आहे, तो काय आहे? गुप्त आहे. बघा आता, राक्षसेभ्य सुताम हृत्वा, म्हणजे राक्षसाकडून मुलीला पळवलं, किडनॅप केलं, हरण केलं. जनकस्य पुरीम ययो, आणि जनकाच्या गावामध्ये गेला. आता याच्यातून कर्ता कोण आहे? कारण की संपूर्ण पहिल्या ओळीमध्ये प्रथमा विभक्ती कोणच नाहीये. मग बघा, आता हे समजायचं कसं? तर ह्याला समास माहिती पाहिजेत. कळालं का? राक्षसेभ्य सुताम, राक्षसांकडून मुलगी पळवली आणि जनकाच्या पुरीमध्ये घेऊन गेला. आता खरं काय झालं होतं? रावणाने अ, काय केलं होतं? किडनॅप केलं होतं. पण या ठिकाणी रावण शब्दच नाहीये, आणि राक्षसेभ्य चतुर्थी विभक्ती आहे, सुताम द्वितीय आहे, जनकस्य षष्टी आहे, पुरीम द्वितीय आहे. मग प्रथमा विभक्ती काहीच नाही, मग करताच नाही का? ते म्हणतात नाही, जरा तुम्हाला डोकं लावायला लागेल. बघा, आता मी या ठिकाणी लिहितो. आता राक्षसेभ्य हा काय आहे? एक समास आहे. समास म्हणजे काय? दोन किंवा दोनपेक्षा जास्त पद एकत्र येऊन एक नवीन शब्द निर्माण करतात आणि वेगळा अर्थ त्याला देतात. त्याला समास म्हणतात. जेव्हा आपण समास शिकू त्यावेळी आपण हे पाहूया. आता राक्षसेभ्य हा समास जर आपल्याला कळाला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणार आहे. बघा, राक्षसानाम इभ्य, इभ्य म्हणजे राजा, राक्षसानाम राजा. आता खर तर राक्षसानाम राजा हा काय आहे? षष्ठी तत्पुरुष समास आहे. षष्ठी
तत्पुरुष. पण आपल्याला हे बघितल्यानंतर काय वाटतं? राक्षसेभ्य चतुर्थी विभक्ती आहे, पण ही चतुर्थी विभक्ती नाहीये, हा समास आहे. राक्षसानाम इभ्य. मग राक्षसांचा राजा कोण आहे? तर राक्षसांचा राजा रावण. मग रावणाने काय केलं? आता उत्तर आपल्याला मिळालं. रावणाने काय केलं? सुताम हृत्वा, जनकस्य सुताम हृत्वा, म्हणजे जनकाची, राजा जनकाची काय मुलगी पळवली, किडनॅप केली, आणि पुरीम ययौ, आणि स्वतःच्या गावाला लंकेला तो काय घेऊन गेला. मग राक्षसानाम इभ्य म्हणजे राक्षसांचा राजा कोण आहे? तो रावण. मग याचं उत्तर काय झालं? रावण हा गुप्त असणारा कर्ता आहे. आता हे शब्द किती पण आपण डोकं आपटलं तरी आपल्याला कर्ता समजणार नाही, पण समास जर लक्षात असेल, कर्ता आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही. पुढं आता वृत्तम आहे उपजाती, म्हणजे ट्यून उपजातीमध्ये आहे. फारच छान. या ठिकाणी बघा, आता हे आपण मराठीमध्ये पण लहानपणी विचारत असतो. अयम न भक्त, तो भक्त नाही. च आणि न पूजक, तो पूजक पण नाहीये, पूजा पण करत नाही. तो भक्त पण नाही, पूजा पण करत नाही. तथापि, तरी सुद्धा, स्वयं घंटाम नादयते, तरी पण तो काय करतो? स्वतः घंटा वाजवतो. बर. अयम धनम जनेभ्य किल याचते. अयम हा धनम पैसे, जनेभ्य किल याचते, लोकांकडून काय पैसे मागतो. न याचक, पण हा भिकारी नाहीये. बर. न च निर्धन वा, किंवा तो निर्धन सुद्धा नाहीये. मग आता काय याचं उत्तर आहे? तर वाहन चालक, म्हणजे जो भक्त नाहीये आणि पूजक पण नाही, पण घंटा वाजवतो. ज्यावेळी गाडी थांबायची तर काय घंटी वाजवतो तो. लोकांकडून पैसे मागतो, पण तो भिकारी सुद्धा नाही आहे. तर वाहन चालक, वाहन चालक नाही, निर्वाहक आय थिंक. वाहन चालक नाही तो. काय करतो? हम्म हा, लोकयान वाहक, त्याचं काय नाव आहे? संस्कृतमध्ये कंडक्टर आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलतो लोकयान वाहक. लोकयान वाहक, लोकयान वाहक. बर. सोपं आहे. ह्याला काय म्हणतात? प्रहेलिका. म्हणजे काही प्रश्न विचारलेले असतात, आपल्याला वाटतं हे उत्तर असेल, आपल्याला वाटतं ते उत्तर असतं, पण सगळ्यांचा एकदा विचार केल्यानंतर कळतं, अरे बापरे, उत्तर तर वेगळंच आहे. आता हे आहे समस्या पूर्ती ही. आता याचं थोडंसं लक्ष द्यायचं आपल्याला. म्हणजे ठन ठन ठन, ठठन ठन, ठठठन, ठठन, वाचायला पण थोडस. समस्यापूर्ती म्हणजे काय? ही एक ओळ आपल्याला दिलेली आहे, आणि असं म्हणतात की इंद्रवज्र नावाच्या ट्यून मध्ये, मीटर मध्ये तुम्ही काय करा? श्लोक लिहा. मग आता ठन ठन ठन, ठठ ठन ठन, ठठ ठन, ठठन ठह, समस्यापूर्ती करायची. मग आता एखादा विद्वान व्यक्ती येतो आणि विद्वान व्यक्ती श्लोक लिहितो. काय लिहितो? रामाभिषेके, रामाचा अभिषेक चालू असताना, जलम आहरंत्या, म्हणजे पाणी आणणाऱ्या, युवत्याः हस्तात, म्हणजे तरुण बाईच्या हातातून, श्रुतः सटकला, हेमघटः, म्हणजे सोन्याचा, सोन्याचं मटक, मडक. रामाच्या अभिषेक चालू असताना पाणी आणणाऱ्या तरुण बाईच्या हातातून सटकलं सोन्याचं मडकं. आणि काय झालं? सोपान मार्गेन, सोपान म्हणजे पायऱ्या, म्हणजे पायऱ्यांच्या रस्त्याने, शब्दम करोती, आणि आवाज करतात. काय? ठन ठन, ठठन ठन, ठ ठ ठन, ठठन ठह. आता ह्यांनी फक्त एवढंच दिलं होतं. मग समस्या काय आहे? राज्याभिषेक चालू आहे आणि ठण 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 हा जो आवाज आलेला आहे, हा काय प्रॉब्लेमच आहे एक.
अडथळाच आहे. आणि समस्यापूर्ती कशी केली आहे? एक ओळ देऊन बाकीच्या तीन ओळी त्याच नियमाला धरून रचलेल्या आहेत, म्हणून हे उत्तम उदाहरण आहे काव्याचं. संस्कृत फक्त काय याच्यासाठीच नाहीये, मार्क मिळवण्यासाठी किंवा काहीतरी कोणालाच न येणारी भाषा, त्याच्यामध्ये सौंदर्य सुद्धा आहे. आता या ठिकाणी पार्वती, आता ह्याला काय म्हणतात? वाक्यो वाक्यम. म्हणजे एकमेकांची थोडक्यात उपहास करायचा, म्हणजे खेचायचे. आपण मराठीमध्ये बोलतो खेचायचे, हा माझी खेचतो. म्हणजे अ, एकमेकांना असं टोचून बोलायचं, त्याला म्हणतात वाक्यो वाक्यम. एका वाक्याला दुसऱ्या वाक्याची जोड, एका वाक्यातून दुसरं वाक्य. मग आता आपण ह्याचं काय ट्रान्सलेशन पाहूया. बघा आता काय आहे? लक्ष्मी पार्वत्योः अयम संवाद. हा संवाद कोणाचा आहे? लक्ष्मी आणि पार्वतीचा आहे. अत्र या ठिकाणी म्हणजे या संवादामध्ये लक्ष्मी ही पार्वतीम शिवस्य उपस्थिती विषये प्रश्नान पृच्छती. या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन मध्ये लक्ष्मी काय करते? पार्वतीला शंकराच्या उपस्थितीबद्दल, म्हणजे शंकर कुठे आहेत याबद्दल काय प्रश्नान पृच्छती, प्रश्न विचारते. तत्कृते सा ईदृशानी विशेषणानी योजयती. तत्कृते म्हणजे त्या संभाषणाकरता, सा म्हणजे लक्ष्मी अशा प्रकारचे विशेषण वापरते, योजयती. येण शिवस्य अधनत्वम सूचती सूचितम भवती. शिवस्य शंकराचं काय? अधनत्वम म्हणजे गरीबपणा. सुचितम भवती म्हणजे शंकर काय गरीब आहे, म्हणजे तुझा नवरा असा, तुझा नवरा तसा, अशा प्रकारचं बोलणं. पण गमतीने लक्ष्म्या एतम भावम ज्ञात्वा, म्हणजे लक्ष्मी आता माझ्या पतीला असं उलट सुलट बोलणार आहे. एतम भावम ज्ञात्वा, तो प्रत्यय असा भाव जाणून, चतुरा पार्वती म्हणजे हुशार पार्वती काय करते? अपि सर्वाणी विशेषणानी, सगळे विशेषण जे लक्ष्मीने वापरलेत, सुबुद्ध्या नारायणम प्रति परिवर्तयती. सुबुद्ध्या अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या विचारांनी काय करते? नारायणम प्रति म्हणजे लक्ष्मीच्या नवऱ्याकडे त्या उलटवते. तयो हो संवाद, त्यांचा संवाद. बघा आता छान कॉन्व्हर्सेशन आहे, म्हणजे एकमेकांची पान उतारा करतात किंवा खेचतात मराठीमध्ये. लक्ष्मी काय म्हणते? भिक्षु शिव कुत्र असती. भिकारी शंकर काय वनवास ह्याच्यामध्ये राहतात, कुठे? स्मशानात. भिकारी आहेत ते, अंगावरती काय नाही, म्हणजे असं तिला म्हणायचंय. तुझा नवरा अंगावरती त्यांच्या काय नाही, स्मशानामध्ये राहतो, भिकारी. तो भिकारी कुठं आहे? तर ती बोलते बले हे मखे, म्हणजे बळीराजा जो होता त्याने यज्ञ केला होता, आणि त्या यज्ञामध्ये अ, लक्ष्मीचे पती नारायण भगवान विष्णू गेले होते. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूच मागतात त्याला, मी कुठे पाय ठेवू? म्हणजे माझा जो पती आहे तो कुठे आहे? अ, विष्णूच्या बलिराजाच्या मख म्हणजे यज्ञामध्ये आहे. अशा प्रकारे तिथे पलटवते. भिकारी कुठे? तर बळीराजाच्या यज्ञामध्ये. वामन रूपेण गतः खलू, म्हणजे वामन रूप घेऊन ते बळीराजाकडे गेले होते. आता याच्या पाठीमागची कथा आहे, आपल्याला त्याच्याशी काय जास्त घेणं देणं नाही. लक्ष्मी काय म्हणते? पशुपती ही कुत्र, म्हणजे पशु म्हणजे जनावर, जनावरांचा स्वामी, जनावरांचं पालन करणारा कुत्र असती. आता हे दुसरं विशेषण वापरते. पहिला म्हणली भिकारी कुठे, ती म्हणली वामनाच्या यज्ञामध्ये, कारण की बळीराजाच्या यज्ञामध्ये. कारण की बळीराजाने काय केलं होतं? दोन पाय, भगवंत म्हटले दोन पाय जागा ठेवायला तुला मी देतो. मग बळीराजाने काय केलं? देवाच्याच डोक्यावरती पाय ठेवला आणि बळीराजा पाताळामध्ये गेला. असा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, म्हणजे त्या ठिकाणी तेच भिकारी झाले होते. ठीक आहे. पशुपती ही म्हणजे प्राण्यांचं पालन करणारा, पशूंचं पालन करणारा कुत्रा असती कुठे? मग ती बोलते किम असौ गोकुले नास्ती. मग भगवान कृष्णच होता म्हणजे नारायण सुद्धा काय, त्यांनी पण गोकुळामध्ये काय केलंय? गायींचंच पालन केलेलं आहे. मग पशुपती गायींचा स्वामी, आणि कृष्णाने काय केलंय? कृष्णाने पण तेच केलंय, गायीच पाळलेल्या आहेत. मग ती म्हणते किम असौ, काय तो
गोकुळामध्ये नाहीये. म्हणजे तिने पशुपती हे कृष्णावरती, भगवान विष्णूवरती पलटवलं. मुग्धे, आता पार्वती म्हणते म्हणजे मुग्ध झाले, लक्ष्मी म्हणते मुग्धे म्हणजे ती मुग्ध झालेली आहे अशी. पन्नगभूषण, आता म्हणते ज्याच्या गळ्यात साप असतात, ज्याचं ऑर्नामेंट अलंकार काय आहेत. कोणी हातामध्ये अंगठी घालतं, गळ्यात चेन घालतं, भगवान शिव काय घालतात? पन्नग म्हणजे साप. साप ज्याचं भूषण आहे असं काय, कुठे येतो, कुत्र असती. मग आता पार्वती म्हणते सखी, सदा तस्य शेषस्य उपरीच शेते. मग आता ही शंकर भगवान गळ्यात साप घालतात, मग विष्णू काय करतात? सापावरती झोपलेले असतात. मग ती म्हणते सखी, अगं मैत्रिणी, सदा, नेहमी, तस्य शेषस्य उपरीच येते, कायम तो शेषनागाच्या वरती झोपलेला असतो. म्हणजे पन्नग भूषण जे पार्वतीच्या शिवाला ती म्हणत होती, हे तिने पलटवून कोणाला केलं? नारायणालाच केलं. लक्ष्मी शेवटी म्हणते आर्ये म्हणजे अतिशय चांगली असणारी स्त्री, आर्ये संस्कारित स्त्री. विषादम मुंच, शंकराने काय केलं? विष खाल्लं. विषादम म्हणजे दुःखम, विषम अत्तिसह विषादः शिवः. तम मुंच म्हणजे तू शंकराला सोडून दे. का? अरे तो विष पितो. विष पिणारा माणूस चांगला आहे का? दे त्याला सोडून. पार्वती म्हणते कमले म्हणजे अगं लक्ष्मी, अहम मी, त्वत्सदृशी प्रकृत्या न चला. त्वत्सदृशी तुझ्यासारखी, प्रकृत्या न चला, मी तुझ्यासारखी मनाने चंचल नाहीये. ह्याला धर की त्याला सोड. पैसा कसा एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा पैसा जात राहतो. मग ती म्हटली की या शंकराला सोडून दे. ती म्हणते मी काय तुझ्यासारखी नाहीये, याला सोडलं की त्याला, त्याला सोडलं की त्याला, अशी नाहीये मी. अशा प्रकारे तयोहो त्यांचा ईदृशः संवाद, अशा प्रकारचा संवाद, वह आम्हाला, युष्मान पातू, युष्मान म्हणजे आम्हाला, रक्षो रक्षण करो म्हणजे या दोघींचा अशा प्रकारचा संवाद काय करो, आम्हाला रक्षण करो. ठीक आहे, चला, जेवढं होईल तेवढं आपण करूया. बघा, पूर्ण वाक्यानं कृष्ण कम जघान, कृष्णाने कोणाला मारलं? तर कृष्ण कंसम जघान. दुसरं, के दार पोषणे के रताः, दार पोषणे कुटुंबाच्या पोषणामध्ये कोण रत आहे? केदार, केदाराहा. कारण की के क्वेश्चन हा प्लुरल मध्ये आहे म्हणून आन्सर सुद्धा केदाराहा म्हणजे शेत आहे. हा, कम शीतम न बाधते, कोणाला थंडी त्रास देत नाही? तर कम बलवंतम म्हणजे कंबल ज्याच्याकडे आहे त्याला काय करते? थंडी त्रास देत नाही. बघा, कृष्ण, आता समानार्थी शब्द लिहायचे. कृष्ण श्याम, गंगा जान्हवी, जान्हवी, ठीक आहे. रतः व्यग्रह म्हणजे बीज मग्न. बलवान आपण म्हणू शकतो शक्तिमान, बलवान. बर, हा, गंगा इति पदस्य विशेषणम अन्विष्य लिखत. गंगेचं विशेषण काय आहे या ठिकाणी? तर त्याच्या पुढेच दिलेलं आहे शीतल वाहिनी. काय विशेषण आहे गंगाचं? शीतल वाहिनी, शीतल थंड वाहणारी वाहिनी. शीतल वाहिनी हे काय विशेषण आहे. बर, कम सजघा, कम संजघाण इति श्लोकम माध्यम भाषया स्पष्टीकरोतु. कम संजगान हा जो श्लोक आहे पूर्ण आपल्या भाषेमध्ये लिहायचा आहे. मग काय, कृष्णाला कोणी मारलं? अ, थंड वाहणारी नदी कुठे आहे? हे सगळं आपल्या भाषेतून लिहायचंय, जे की सोपं आहे. श्लोक नंबर 2, जे अवघड आहे ते मी सांगतो. गगने के संती, उत्तर कसं लिहायचंय? प्रश्न बाजूला काढायचा आहे के आणि लिहायचंय अंबोदाहा म्हणजे मेघ. आकाशामध्ये कोण आहेत? मेघ आहेत. कवी कम मित्रम संबोधयती, कवी कोणाला मित्र म्हणतोय?
चातकम. कारण की प्रश्न कम असल्यामुळे उत्तर सुद्धा द्वितीय विभक्तीमध्ये येणार. उत्तर कसं लिहायचंय? कवीही चातकम मित्र इति संबोधयती. ओके. पुढे जलदाहा म्हणजे ढग. काम आर्द्रयंती तर वसुधाम. कोणाला भिजवतात? वसुधा. मग काम हा द्वितीय विभक्तीमध्ये असल्यामुळे वसुधाम द्वितीय विभक्तीमध्ये आलं. मग ह्याला बाजूला काढायचं. उत्तर कसं लिहायचं? जलदाहा वसुधाम आर्द्रयंती. जलद काय करतात? वसुधेला भिजवून टाकतात. पुढे बहवह अंबोदाहा दीनम वचः. बर. पुढे सूचनानुसारम कृतीही कुरुत. सूचनानुसार काय करायचंय? कृती करायची. काय करायचंय? कर्तृपदम एकवचने म्हणजे आता अंबोदा हा काय आहे? रामाहा बहुवचनात आहे आणि आर्द्रयंती पठंती. मग आपण एक वचनात कसं करणार? अंबोदहाचं एक वचन करायचं. रामाहा च होतं रामः. अंबोदाहा अंबोधः. आणि आर्द्र यती पठंतीचं होतं पठती. मग कर्तृला आपण एका वचनात केलं. त्वम दीनम वचनम मा ब्रूहि. त्वम स्थाने अ, काय करायचं? भवान लिहायचं आपल्याला. मग ब्रूही शब्द आपल्याला यायला पाहिजे. भवान ब्रवीती. ब्रवीती ब्रूही असा वेगळा चालतो थोडासा. ओके, त्याच्यामुळे हे लक्ष द्यायला लागेल आपल्याला. ब्रवीती थोडा वेगळाच चालतो तो. मग तुमच्या जागी काय लिहिलं मी? म्हणजे सेकंड पर्सनच्या ऐवजी मी काय केलं? सॉरी, हा, सेकंड पर्सनच्या ऐवजी थर्ड पर्सन केलं. मग हे भवान झाल्यामुळे ब्रूहीच्या ऐवजी ब्रवीती असं झालं. रे रे चातक इति श्लोकम माध्यम भाषया स्पष्टीकृत. अगदी सोपं आहे. रे रे चातक. कवी काय म्हणतो चातकाला? अरे, सगळेच ढग एकसारखे नसतात. काही ढग फक्तच ओरडतात, काही ढग खरोखर पाणी देतात. तसं सगळेच लोक सारखे नाही आहेत. काही मदत करतात, काही नुसतं बोलतात. कवी ही कम नमती. कवी ही वैद्यराजम. बघा, कम असल्यामुळे काय येणार? द्वितीय विभक्ती वैद्यराजम. कौ प्राणान हरतः. कौ म्हणजे कोण दोघं प्राण हरतात? तर वैद्यराजः आणि यमराजः च. कौ असल्यामुळे दोन उत्तर आली पाहिजेत. कह कौ. कह म्हणजे एक, कौ म्हणजे दोन. बर. वैद्य किम किम हरती. काय काय हरण करतो वैद्य? किम किम बाजूला काढायचं. वैद्य प्राणान धनानी च. धना धनानी च हरती. वैद्य काय काय हरण करतो? धन पण आणि प्राण पण. बर. दुसरं. श्लोकात संबोधनांत पदद्वयम अन्विष्य लिखत. संबोधन कोण कोण आहे ते आपल्याला लिहायचे दुसऱ्या श्लोकामध्ये. तिसऱ्या श्लोकामध्ये कोण कोण संबोधन आहे या ठिकाणी? बघा, नमस्तु वैद्यराज म्हणजे जे अष्टमी विभक्ती, त्याला खरं तर अष्टमी नाही म्हणत आपण. तर वैद्यराज आणि यमराज सहोदर. वैद्यराज आणि यमराज सहोदर हे काय आहेत? संबोधन आहेत. वैद्यराज, तू कोण आहेस? यमाचा भाऊच आहेस. मग दोन संबोधन कुठले आहेत? संबोधन म्हणजे सप्तमी विभक्ती नंतर जे आवाज हाक मारण्यासाठी येतात त्यांना काय म्हणतो आपण? संबोधन. मग काय आहेत ते? वैद्यराज. जसं राम हे काय संबोधन आहे, तसं वैद्यराज आणि यमराज सहोदर अशा प्रकारे. हम्म. यमासाठी समानार्थिक शब्द यम, मृत्यू देवता असं आपण म्हणूया. मृत्यू देवता. वैद्यासाठी समानार्थिक शब्द चिकित्सक. चिकित्सक. सहोदरमसाठी हम्म, बंधू, भाऊ, सहोदर. आणि धनमसाठी वित्तम.
समानार्थक शब्द धनम आणि वित्तम. बर. पुढे काय लिहायचं? सूचनानुसारम, जशी सूचना दिली असेल तसं काय करायचंय. वैद्यराज शब्दस्य योग्य रूपम लिखत. आता नमः शब्द असल्यामुळे कुठली विभक्ती होणार आहे? चतुर्थी. कारण की ते काय आहे? उपपद विभक्ती. जसं रामाय नमः, कृष्णाय नमः, वासुदेवाय, तसं वैद्यराजाचं काय होईल? वैद्यराजाय नमः. आता दिलेलं वाक्य आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं. लंग म्हणजे काय? पास्ट टेन्स. मग कसं लिहिणार ते? फक्त परी, परी आता थोडंसं अवघड आहे हे. पर्यवर्तयत, पर्यवर्तयत. वैद्य, सॉरी, आय एम सॉरी, वैद्य ह प्राणान हरती, तर अहरत. पठतीचं होतं अपठत. लंग लकारामध्ये हरतीचं काय होणार? अहरत. अशा प्रकारे हे पण झालं. शेवटी वैद्यराज नमस्तुभ्यम याचं मराठीमध्ये काय आपल्याला भाषांतरण लिहायचंय. सोपं आहे. दोन गोष्टी वैद्यराज हरण करतो, हा फक्त एकच. इथे शेवटचं यमराज काय करतो? प्राणान, प्राणान. आणि वैद्यराज काय करतो? प्राणान आणि धनान, धनानी, धनानी. पुढचा श्लोक आपण ब्रेक नंतर बघूया. तर यमराज फक्त एक, वैद्यराज दोन गोष्टी हरण करतो. नो डाऊट, आय थिंक. जॉईन बॅक इमिडिएटली.